1999 मध्ये स्थापित क्रेडाई ही भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट असोसिएशन आहे आणि तिचे देशभरातील सदस्यांचे विस्तृत नेटवर्क आहे। ही संस्था आपल्या सदस्यांसाठी काम करते आणि त्यांना मौल्यवान संसाधने, सल्ला आणि समर्थन देऊन उद्योगाच्या कल्याणासाठी आणि वाढीसाठी कार्य करते। कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई ही एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे जी भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते। त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात ही क्रेडाई 5 ते 6 वर्षांपासून कार्यरत आहे। या क्रेडाईच्या माध्यमातून क्रेडाईचे माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी समाज उपयोगी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या हित संबंधित कार्यक्रम राबविले आहेत। दिनांक 28 एप्रिल रोजी माजी अध्यक्ष प्रसाद नाईक यांचा कार्यकाळ संपून नवीन कार्यकारिणी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात आली। क्रेडाई कोपरगाव शिर्डी इन्स्टॉलेशन सेरेमनी 2025-27 या दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल पाम पॅराडाईज कोपरगाव येथे करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्र राज्य क्रेडाईचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, सेक्रेटरी आशिष पोखरणा, आमदार आशुतोष काळे, संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ममणे, सुहास जगताप, कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी आदींची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली होती। या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रस्तावना माळवते अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केली। गेल्या 5 ते 6 वर्षांचा कार्यकाळाचा लेखाजोखा यावेळी त्यांनी मांडला व नूतन अध्यक्ष राजेश ठोळे यांना अध्यक्षपदाचे पुढील कामकाज सोपविण्यात आले। तसेच यावेळी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांच्या सोबत विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करून कोपरगाव स्मार्ट सिटी करण्यास प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली। तर मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे व त्यांच्या नूतन कार्यकारिणी शुभेच्छा देऊन यथोचित असा मान्य सन्मान केला। यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश ठोळे, के.एन. असने, व्हाईस प्रेसिडेंट मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक, सेक्रेटरी राहुल भारती, जॉईंट सेक्रेटरी सिद्धार्थ कपिल, ट्रेझरर हिरेन पाबळेजा, जॉईंट ट्रेझरर दीपक जाधव, मॅनेजिंग कमिटी दिनार कुदळे, नरेश गणोरकर, चंद्रकांत कवले, संदीप राहतेकर, सचिन बोरावके, मनीष फुलपगर, रवींद्र डाके, प्रणित कातकडे, विक्रांत सोनवणे, योगेश मोरे, ओमकार भट्टड, विलास खोड, मनोज अग्रवाल, प्रदीप मुंदडा, कैलास भुतडा, अमोल भाकरे, विजय कोहिले, नितीन पवार, यश विस्पुते तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शहरातील बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते। क्रेडाई ही जी संस्था आहे याची स्थापना 2019 साली आम्ही नाशिक चॅप्टरच्या अंतर्गत केली होती आणि त्यावेळेस साधारणपणे या संघटनेचे 14 ते 15 मेंबर्स आमचे होते। जसजसं 2019 नंतर लगेच कोविडचा पिरियड आला आणि त्या पिरियडमध्ये कुठल्याही संघटनेचं फारसं कामकाज न झाल्यामुळं 2019चीच बॉडी आम्ही 2021 ते 23 या टर्म्सला कंटिन्यूस ठेवली। 2021-23 जी टर्म स्थापन केली त्यावेळेस हीच बॉडी कंटिन्यूस होती। या बॉडी अंतर्गत आम्ही 2023 ते 21 ते 23 मध्ये ट्री प्लांटेशन असतील किंवा ब्लड डोनेशन्स कॅम्प असतील, लेबर मेडिकल कॅम्प असतील, त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा GST सेमिनार असेल, लिगलसाठीचा जो सेमिनार आहे तोही या ठिकाणी आम्ही क्रेडाईच्या या इयरमध्ये घेतला। या बिझनेससाठी जी क्रांती म्हणावं लागेल, युनिफाईड DCPR जो 2019ला लागू झाला त्यामध्ये संघटनेचं जे योगदान होतं ते बरंच मोठं होतं। तर त्याचाही आपण 2019-21-23च्या फोरम्समध्ये तोही सेमिनार आपण घेतलेला आहे। त्यानंतर 23-25 आलं आणि 23-25 मध्ये सुद्धा आमच्या सर्व मेंबर्सनी ठरवलं की यावर्षी एवढी टर्म पूर्ण करा। त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा आम्ही एक 2-3 मेंबर्स चेंज करून नवी बॉडी स्थापन केली आणि 2023-25ला आमचं उद्देश होतं की क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो भरवायचा। तर तो क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्सपो आपण प्रदर्शनच्या हॉलमध्ये आपण लायन्स बरोबर संयुक्तरित्या भरवला होता। त्यावेळेस साधारण 51 स्टॉल आपले वेंडर्स होते क्रेडाईच्या या माध्यमातून। त्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाचं तसेच तहसीलदार व मुख्याधिकारी साहेब यांच्या मदतीने मतदानासाठी जो जनजागृती करायची असती त्याचे आपण विविध सेल्फी पॉईंट्स बनवले होते, त्याचाही आपण प्रोग्राम्स या ठिकाणी घेतला होता। त्यानंतर आता काही दिवसापूर्वी वॉटरमॅन
राजेंद्र सिंग यांच्याबरोबर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्या चळवळीसाठी पण आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण भरवले होते. त्याचाही गोदावरी मिशन्स या सगळ्या मिशन्सच्या बाबतीमध्ये आम्ही राजेंद्र सिंग यांच्याबरोबर काम करू आणि भविष्यामध्ये त्याचं एक प्लॅनिंग क्रेडाईने कोपरगावने आखलं. त्याही संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्रवासामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे 2019 ज्यावेळेस कोपरगावची हद्दवाढ झाली आणि त्यावेळेसचे आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या बरोबर जो पत्रव्यवहार करून हद्दवाढ करण्याचे यश मिळवलं ते या 5-6 वर्षातलं एक मोठं यश होतं. त्यानंतर 2021-22ला जेव्हा कोपरगाव युनिफाईड DCPR लागू झाला त्यावेळेस माननीय आमदार आशुतोष दादा काळे आणि आमचे मुख्य अधिकारी साहेब यांच्या मदतीने TDR साठी जे काम करावं लागणार होतं तर TDR कोपरगावात लागू करण्याचा निर्णय झाला. त्या संदर्भात बराच खटाटोप केल्यानंतर TDR 2023च्या शेवट लागू झाला आणि TDR लागू झाल्यावर बहुमजली इमारतीचा मार्ग कोपरगावात मोकळा झाला. त्याबद्दल मी आमदार साहेब तसेच मुख्य अधिकारी साहेब दोघांचे क्रेडाईच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. संघटनेत आमचे जे सर्व बिल्डर्स आहेत संघटनेचं जे ब्रीद वाक्य आहे किंवा लिगल प्रॅक्टिस आपण सगळ्यांनी करायची तर त्या संदर्भात संघटना ह्याही पूर्वी आणि ह्याही पुढे ह्या कोपरगावच्या विकासाच्या एका अजेंड्याला घेऊन ही लिगल प्रॅक्टिस करत आणि त्यामध्ये शहराचा संतुलित विकास कसा करता येईल यासाठी सुद्धा आपण हे सगळं मार्गदर्शन आपल्या अधिकारी असतील आणि ह्यांच्याकडनं सगळ्यांकडनं आपण घेत राहू. खरं तर नगर शहरानंतर सगळ्यात जास्त अपार्टमेंट असणारं कोपरगाव हे शहर आहे. म्हणजे संगमनेर श्रीरामपूरपेक्षाही जास्त अपार्टमेंट्स आपल्या कोपरगावात आहेत. नगरनंतर संघटना जर सगळ्यात मोठी स्ट्रॉंग असेल तर आज आपल्या ठिकाणी महसूलचंही उद्दिष्ट आपण पहिल्या 3 मध्ये कायम असतो. तर अशा या कोपरगावला एका विकासाच्या मुद्द्यावर आपण निश्चितपणे एका पुढच्या मार्गाला घेऊन जाऊ आणि नवीन टीम बरोबर काम करताना या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. कोपरगावातून SROच्या माध्यमातून संगमनेर असतील श्रीरामपूर असतील इथे मेंबरशिप दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे कोपरगावातून मेंबरशिप तिथे गेले आहेत. संघटनेचं तिथे अस्तित्व नसताना आपण तिथं मेंबरशिप SROच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात कोपरगावात नंबर 1चं शहर करण्यासाठी तालुका करण्यासाठी क्रेडाईच्या वतीने आपण शहराची ब्रँडिंग्स असतील किंवा कोपरगावात एक वेगळं वलय निर्माण करण्यासाठी कन्स्ट्रक्शन हब एज्युकेशन हब याचा सगळा फायदा उचलण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून क्रेडाईच्या माध्यमातून आपण ही सर्व कामं करणार आहोत. या मागच्या 6 वर्षात आमच्या संघटनेला जी काही पदाधिकारी असतील आमदार असतील विवेक भैया कोल्हे असतील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली ती ह्यापुढेही त्यांच्याकडनं अशीच कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. माझे सर्व टीम मेंबर्स ज्यांनी माझ्याबरोबर 6 वर्ष काम केले आणि ह्याही पुढचे जे आमचे नवे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करताना ह्या कोपरगावाला एका विकासाच्या दिशेने आपण सगळेजण घेऊन जाऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज कोतवाल साहेब आहेत तर एका छोट्या चॅप्टर्सला आपण नक्की कोपरगावला वरती ओबीमध्ये स्थान द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खास आलेले नाशिकवरनं क्रेडाई महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट माननीय सुनीलजी कोतवाल सर, तसेच अहिल्यानगरवरून आलेले क्रेडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिषजी पोखरना सर, आपले कोपरगावचे लाडके आमदार माननीय आशुतोष दादा काळे, तसेच संजीवनी शुगर फॅक्टरीचे चेअरमन, तसेच आपले कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन माननीय विवेक भैया कोल्हे, DYSP साहेब शिरीषजी बमने साहेब, CO सुहासजी जगताप साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, प्रसाद नाईक, मावळते अध्यक्ष आयवडचे, आता मावळते सेक्रेटरी चंद्रकांतजी कवले, सेक्रेटरी आमचे राहुलजी भारती साहेब, आणि कोपरगाववर आणि आमच्या क्रेडाईवर किंवा कोपरगावच्या विकासात भर घालणारे तुम्ही सगळे उपस्थित महानुभाव. मी कोपरगाववर प्रेम करणार याच्यासाठी म्हणतो की कोपरगावच्या विकासात
आपण सगळेजण एक खारीचा वाटा उचलत आहोत आणि ते सर्वजण आज इथे इन्व्हायटेड आहेत आणि ते सर्वजण आज इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो. खरं तर सर्वप्रथम मी माझ्या क्रीडा मेंबरचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि हा मी कशी पार करेल याचं मला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी माझ्यावर टाकली आहे आणि कशी पार करणार हा माझा उद्देश 2 वर्षासाठी काय करणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मेनली जसं आत्ता प्रसादने सांगितलं की त्यांनी 15 मेंबर्सपासून चालू केलेली संस्था आज 30 मेंबरवर पोहोचवली म्हणजे 6 वर्षात दामदुप्पट झाले असं समजायचं. आता बँकिंग क्षेत्रातले लोक इथं बसलेले म्हणून मला त्या दामदुप्पटीचा विषय काढावा लागला. बट सेकंडली तसंच मेंबरशिप वाढ असो किंवा काही सेमिनार्स असो कारण की आम्ही जेव्हा धंदा करतो तेव्हा वेगवेगळे आम्हाला प्रॉब्लेम्स असतात. UDCPR आहे, रेरा आहे, त्यानंतर GST आहे, अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्याचे काही ना काही नवीन रोज चेंजेस असतात. तर त्यासाठी अकस्टम राहण्यासाठी आमच्या मेंबर्सनी कसं त्याच्यात कम्प्लिटली त्यांना नॉलेज असावं याच्यासाठी आम्ही सेमिनार्स घेतो. तर असे ते सेमिनार्स मी या 2 वर्षात घेईल. पुढच्या काही जसं नाशिक असो, पुणे असो किंवा मुंबई असो काही कोणत्या दुसऱ्या ठिकाणी काही नवीन प्रोजेक्ट चालू झाले त्याच्यासाठी स्टडी टूर हा घ्यायचा माझा मानस आहे. एक आमचा अधुरा राहिलेला प्रोजेक्ट दादा क्रीडाईसाठी आम्ही सगळ्यांसाठी जागा बांधतो परंतु आमची स्वतःची जागा नाही तर याच्यासाठी आम्ही काहीतरी एक ऑफिस तयार करू स्वतःसाठी असा एक मानस पुढच्या 2 वर्षासाठी आपण ठेवला आहे. आणि जगताप साहेबांसमोर आमचं भरपूर वेळा बोलणं झालं की क्रीडाईसाठी एक काहीतरी आम्हाला एक कॉर्नर द्या किंवा एक सर्कल द्या जे आम्ही डेव्हलप करू आणि तसं त्यांनी काहीतरी आता अतिक्रमण निघाल्यावर काहीतरी एक नवीन पोझिशन भेटेल अशी मी आशा करतो आणि ते सर्कल आम्ही निश्चित डेव्हलप करू किंवा ते कॉर्नर आम्ही निश्चित डेव्हलप करू अशी मी ग्वाही देतो. आणि याच्या पुढं बी जे काही आपल्याला समजा शहर सुशोभीकरणासाठी किंवा विकासासाठी आमची कुठेही गरज पडली तर क्रीडा इज ऑलवेज विथ यू. जसं नदीचा आपला सुशोभीकरणाचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी आम्ही एक छोटा वाटा काय असं ना वी विल टेक केअर ऑफ इट आणि आम्ही त्याच्यासाठी एकदम पूर्णपणे तयार आहोत. हे सगळं करत असताना दादा मला एक असं वाटतं की आता महाकुंभ येत आहे 27 आणि त्याच्यात दे हॅव टेकन शिर्डी अँड त्र्यंबकेश्वर. मला असं वाटतं की आपण कोपरगावला सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करून घ्यावं एक आपलं प्रेझेंटेशन करून जेणेकरून एक टुरिस्ट कॉरिडॉर आपला होईल आणि आपल्याकडे कनेक्टिव्हिटी एवढी असल्यामुळं रेल रोड आणि एअर तिघांची कनेक्टिव्हिटी असल्यामुळं लोक इथं उतरतील आणि इथून आणि गोदावरीचा आपल्याला पूर्ण तट आहे तर वी कॅन कॅश इन दॅट अँड टुरिस्ट कॉरिडॉर म्हणून आपण त्याला एक घोषित करावं. तुम्ही त्याचं पुढं पाठलाग करावा अशी आपल्याला विनंती करतो. आपण जेवढं आपण हे करतो की कोपरगाव डेव्हलप होतंय कोपरगाव हे होतंय तर त्याच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी आपण एक IT हब तयार करावा. आता शुगर फॅक्टरीज आहे, ॲग्री बेस्ड इंडस्ट्रीज आहेत कोपरगावात परंतु IT मध्ये आपण मागं पडतोय आणि संजीवनी युनिव्हर्सिटी आहे आपल्या कोपरगावात आणि संजीवनी युनिव्हर्सिटीचा खूप मोठा क्राऊड आपल्याला कोपरगावला इथं तयार मिळतो ॲट अ व्हेरी लो म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज व्हेरी लो इन कोपरगाव. तर त्या निमित्ताने कोपरगावला तो एक मोठा क्राऊड आहे तो कमी पैशात किंवा ॲट अ रिझनेबल रेट तो IT हबला मिळू शकतो आणि त्याला पाणी सुद्धा जास्त गरज लागत नाही सर इंडस्ट्रीसारखी. तर त्या निमित्ताने मी ही विनंती करू इच्छितो की आपण एक IT हब इथं करावा किंवा BPO इथं चालू केला आहे. विवेक भैयांनी इथं BPO चालू केला आहे. तर तसंच अजून आउटसोर्सिंगसाठी आपण काय करू शकतो जेणेकरून कोपरगावचा जो क्राऊड बाहेर चालला आहे तो आपण इथं रिटेन करू शकतो आणि इथं जर रिटेन केला तरच आपलं पुढचं ग्रोथ आहे. आपल्या सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश भैया राहुलजी माती आणि त्यांच्या पूर्ण सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो का आपण आज या ठिकाणी पदग्रहण केलं आणि आपल्या या कामाला सुरुवात केली. ही कामाला सुरुवात करत असताना आपलं विजन पुढच्या 2 वर्षाचं काय त्याच पद्धतीने मावळते अध्यक्ष प्रसादजी नाईक यांचं देखील अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज कोविडच्या काळामध्ये देखील आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी करून आणलं.
योग्य असं मार्गदर्शन आपल्या सर्व सदस्यांना करून आज भक्कम अशी आपली संघटना कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी या परिसरामध्ये आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर या ठिकाणी सर्वात जास्त रजिस्टर्ड मेंबर्स आहे. त्याच्यानंतर कोपरगावमध्ये आहे. ही आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का आपण सर्वजण या एक चांगला व्यवसाय या ठिकाणी करतात. कारण की आपल्या माध्यमातून सर्व आजूबाजूच्या तालुक्यातील लोक आहेत. कोपरगाव शहरामध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतात. आपल्या या पूर्ण कार्याला आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी 2019 असेल आणि 2024 असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये मला मतदान केलं, मला निवडून येण्यासाठी मदत केली. 2019ला मी जे काही आपण क्रीडाई मेंबर्सवरून मीटिंग घेतलेली होती त्या मीटिंगमध्ये जे काही सांगितलेलं होतं झालं का नाही, त्याच्यामुळं त्याचा परिणाम तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये झाला. 24ची निवडणूकही झाली. आता सर्वच महायुतीमध्ये त्याच्यामुळे कोणावर काय बोलायचे विषय नाही. एवढं मोठं मताधिक्य आपण सर्वांनी मिळून दिलेले. सरकारही आपलं आहे, भक्कम सरकार आहे. कुठे अडचण काही येणार नाही. ठीक आहे, आपलं उत्पन्न आता थोडंसं कमी आहे, पण राज्याचं उत्पन्न वाढल्यानंतर जो मागच्या काळामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये राहिला त्याच्यापेक्षा जास्त वोट कसा येईल याची जबाबदारी आपण मला दिलेली आहे. ते पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल एवढा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. आपल्याला कुठेही काही अडचण असते, मागच्याही काळामध्ये आपल्याला ही अडचण सोडवण्यासाठी मदत मी सातत्याने केलेली आणि पुढेही पण आपण जे जे सांगा त्या ठिकाणी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी उभा राहील अशा प्रकारचा शब्द आपल्याला सर्वांना देतो. किंवा नोकरी निमित्ताने जे इतरत्र गेलेले आहे, निश्चितपणाने या 21व्या शतकामध्ये इंटरनेटच्या दुनियामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियामध्ये कुठूनही आज आपण स्टार्टअप चालू केलं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रगती गाठता येईल. आणि त्यातल्या त्यात कोपरगाव सर्व पद्धतीने त्या ठिकाणी कनेक्टेड असल्यामुळे इथं तर निश्चितपणाने ती संधी आहे. क्रीडाईच्या माध्यमातून मी ही देखील विनंती कराल की आपण आपल्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन प्रसादजी असतील, राजेशभाई असतील, त्यांची टीम असेल की आपले जे ॲल्युमिनियम आहे, आपले जे कोपरगावचे युवक वेगवेगळ्या शहरांमध्ये देशांमध्ये आहे त्यांना तुम्ही कोपरगावचं पोटेन्शियल मार्केट करा, जेणेकरून ते या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील, वेगवेगळे स्टार्टअप्स असतील ते चालू करतील. पर्यायाने रोजगार उपलब्ध होईल, पर्यायाने तुमचे फ्लॅट विकायला तुम्हाला सोपं होईल. म्हणून त्याच्या स्वार्थासाठी काय ना तुम्ही कोपरगाव नगरीमध्ये आता एक कोपरगावचे क्रीडाईचे सदस्य फक्त कोपरगावपुरती मर्यादित राहिलेले नाही. बऱ्याच जणांची पुणे आणि नाशिकला साईट चालू आहे, बरोबर ना. तर हळूहळू आमचे कोपरगावचे क्रीडाई सदस्य मगाशी सुमित जगजापानला मी पाहिलं, त्यांची नाशिकला आता साईट चालू होती, बरोबर ना सुमित. मान आलो होतो. हळूहळू आमचे व्यावसायिक वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी संधी शोधता आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर जाता. मी फार काही आपला वेळ घेणार नाही. आपल्या या क्रीडाईच्या नवीन टीमला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. त्यांच्या हातून असंच चांगल्या पद्धतीने काम येत्या कालखंडामध्ये होत राहो आणि कोपरगावची जी संधी आहे तिचा फायदा आपल्या सगळ्यांनीच घेतला पाहिजे. विशिष्ट IT क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी आहे. त्या संधीचं सोनं करून रोजगार जर उपलब्ध झाला तर त्या रोजगारातून आपल्याकडे चलन फिरेल आणि आपल्या सगळ्याच व्यावसायिकांना फायदा त्याचा होणार आहे. दुर्दैवाने आपली स्मार्ट सिटी जी आपल्या चांदेकसाऱ्यात होणार होती ती आपल्याकडून इथून गेल्यामुळं तिचं एक मोठं नुकसान आपल्याला शहरवासीय म्हणून आपल्याला झालेलं आहे. नाहीतर शिर्डी आणि कोपरगाव ही ट्विन सिटी झाली असती. जवळपास 4-5 हजार एकरवर त्या ठिकाणी स्मार्ट सिटी त्या ठिकाणी होणार होती, जी आमच्या धोत्रा किंवा वैजापूरमध्ये गेलेली आहे. ती जर झाली असती तर निश्चितपणाने
कोपरगाव आणि शिर्डी ट्विन सिटी म्हणून ओळखली गेली असती, असो आजही आपल्याला अनेक संधी या निमित्ताने उपलब्ध आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण या संधीचं सोनं करावं. येत्या कालखंडामध्ये क्रीडाईकडून जी काही मदत क्रीडाला लागत ती मदत आम्ही सर्वच जण करण्यामध्ये तत्पर आहोत. एवढंच या निमित्ताने आपल्याला शब्द देतो. आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून क्रीडाई असेल किंवा कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असाल आमदार साहेब असतील, आबा असतील, सर्वच राजकीय नेते एकत्रित एवढं माझ्या वतीने तरी मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय. हा एका टर्मचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असतो. त्याला माझ्या दृष्टिकोनातून आपण असं म्हटलं पाहिजे की हा कार्यक्रम पालखीचा भुई बदलण्याचा कार्यक्रम आहे. कारण की हा जो प्रवास आहे क्रीडाईचा या सिटीचा, हा एखाद्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेप्रमाणे पालखीचा जो कार्यक्रम असतो तसाच हा कार्यक्रम आहे. मावळते अध्यक्ष ती जबाबदारी नवीन अध्यक्षांना देतो. त्यामुळे ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे की दिस इज द जर्नी ऑफ क्रीडाई कोपरगाव, दिस इज द जर्नी ऑफ क्रीडाई शिर्डी, and this is the journey for its members, for its city association and for its city. मला खूप बरं वाटतंय की कोपरगावचे दादा पण आज उपस्थित आहे, भैया आहे, आबा येऊन गेले. हे येण्याचं कारण किंवा ह्यांना बोलवण्याचं कारण at Kridai Kopargaon we are talking about Kridai members, and along with that we are talking about the city, and this work cannot be done individually. मला जे सांगावंसं वाटतंय की हा एक कलेक्टिव्ह एफर्ट्सचा टास्क आहे. हे इंडिव्हिज्युअल क्रीडाईचे मेंबर्स करू शकणार नाही. हे कोपरगाव जपण्याचा टास्क आहे. डेव्हलपमेंट अलॉंग विथ टेकिंग केअर ऑफ द सिटी, दिस इज वॉट वी फील ॲट क्रीडाई. वी शुड टॉक अबाउट कोपरगाव अँड पीपल ऑफ कोपरगाव. वी शुड टॉक अबाउट द प्रॉब्लेम्स इन हँड and how to solve that problems regarding the green city, the clean city, the safe city, the affordable city, the economical vibrant city. तर राजेश जी तुमचं अभिनंदन करताना मला असं वाटतं की हा विषय समजून घेऊन, या विषयाची डेप्थ समजून घेऊन तुम्हाला आणि तुमच्या टीमला हे काम करावं लागेल. प्रशांतजी, यू आर IPP, immediate past president, but since you are the president who have taken efforts to form this association, you will be permanent past president. You have to play the role of a president permanently. See, this is a journey. Let's be very serious.